नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कर्नाटक केरळ सीमेवरील सांगलीच्या सराफाची लूट. सांगली येथील विवाह सोहळा पार पाडून आपल्या कुटुंबियांसह केरळमधील पय्यानूरला जात असताना विकास नामक सराफाची कार अडवून अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करून कारमधील सोन्याची पिशवी लांबवली. विकास मूळ राहणार सांगली, सध्या राहणार पय्यानूर केरळ नामक सोन्याचा व्यापारी आपल्या मित्राच्या सांगली येथील विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सहकुटुंब आले होते. ते विवाह सोहळा आटोपून आपल्या कुटुंबासह केरळमधील पय्यानूरला आपल्या घरी कारने परत जात होते. काही अज्ञात दरोडेखोरांनी बंकपाडीजवळ त्यांची कार अडवून त्यांच्यावर हल्ला केला व त्यांनी लग्नात वापरून एका पिशवीत ठेवलेले दागिने घेऊन ते पसार झाले. मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले विकास व त्यांचे कुटुंब अनेक वर्षापासून केरळमधील कुन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर येथे वास्तव्य करत असून ते मित्राच्या लग्नासाठी सांगलीला गेले होते. लग्न आटपून परत घरी जात असताना ही घटना घडली. सांगली येथील लग्न समारंभात त्यांनी घातलेले सोन्याचे दागिने एका पिशवीतून आणले जात होते. ती पिशवी दरोडेखोरांनी लांबवल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.